मैत्रिणींनो, स्वातीचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण नेहमी उरलेल्या भाताचा फोडणीचा भात बनवतो, पण आज आपण मुलांच्या टिफिनसाठी गरमागरम भाताला फोडणी देऊ, ज्यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकून देऊ शकतो. सर्वात आधी तांदूळ घेऊन त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ टाकून भात तयार करून घ्यायचा. आपल्या घरी जे नेहमी तांदूळ वापरतात त्याच तांदळाचा भात तयार करून घ्यायचा. फोडणीच्या भातामध्ये टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना आवडत्या भाज्या घेऊ शकता. त्यामध्ये मी बटाटा, कांदा, टमाटर, गाजर व मिरची घेऊन त्यांना बारीक कापून घेतलं. नंतर पॅनमध्ये तेल टाकून त्यात भरपूर शेंगदाणे टाकले, कारण मुलांना शेंगदाणे आवडत असते. शेंगदाणे खरपूस असे तेलात भाजून घेतले. त्यानंतर त्याच्यात बटाट्याचे बारीक असे काप टाकले. बटाट्याला शिजायला थोडा वेळ लागतो. बटाट्याला थोडं शिजेपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे परतून घेऊन त्याच्यामध्ये बारीक कापलेली मिरची आणि कांदा टाकायचा. 4 ते 5 मिनिट हा कांदा परतून घ्यायचा. थोडासा कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिट परतून त्याच्यात गाजर टाकायचं. बारीक कापलेल्या गाजराला शिजवण्याची काही आवश्यकता नाही, त्याला थोडं परतून घ्यायचं, तरी त्याची चव चांगली लागते. नंतर त्यात टमाटर टाकले. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. हळद, तिखट, मिरची टाकल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. चवीनुसार मीठ. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून 2 मिनिट परतून घेऊ. व्यवस्थित असे 2 मिनिट परतल्यानंतर 1 मिनिट त्याला झाकून ठेवू. नंतर त्याच्यात सुरुवातीमध्ये जो आपण भात बनवला त्याच्यातले 3 कप गरम भात टाकून घेतला आहे. त्या भाताला व्यवस्थित असे फोडून मिक्स करून घ्यायचे. जवळजवळ 2 ते 3 मिनिट भाताला वाफ येईपर्यंत मिक्स करायचे. नंतर आवडीनुसार भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. बटाटे, शेंगदाणे, गाजर असल्यामुळे मुलांना शाळेत फोडणीचा भात खायला आवडणार आणि मस्तपैकी फोडणीचा भात हा मुलांना शाळेत नेण्यासाठी गरमागरम मुलांच्या डब्यात भरायचा आणि टिफिन पॅक करून मुलांना शाळेत नेण्यासाठी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.